नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। या शुक्रवारी रिलीज झालेल्या मुंज चित्रपटाने सुरुवात करूया। शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज रिलीज झाला आहे। चित्रपटाचा मुख्य अभिनेता अभय वर्माने उत्तम काम केले आहे। त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम आहे। शर्वरीनेही चांगले काम केले आहे। बिट्टूच्या आईच्या भूमिकेत मोना सिंगची भूमिका खूपच प्रभावी आहे। मुंजाची भूमिका करणाऱ्या मुलाचाही उल्लेख महत्त्वाचा आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे। प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात तो यशस्वी झाला आहे। चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स आणि सिनेमॅटोग्राफीचे कौतुक केले जात आहे। मात्र या चित्रपटाचा खरा जोनर काय आहे हे सांगण्यात दिग्दर्शक थोडासा गोंधळून जातो। काही ठिकाणी चित्रपट घाबरवतो तर काही ठिकाणी हसवतो। चित्रपटाची सुरुवात जे गांभीर्याने होते ते पाहता भविष्यात कॉमेडी पाहायला मिळेल असे अजिबात वाटत नाही। मला वाटतं कथेत थोडा अजून दम असायला हवा होता। आजकाल तुम्हालाही काही वेगळा कंटेंट पाहायचा असेल तर तुम्ही चित्रपटासाठी जाऊ शकता। या चित्रपटात कॉमेडीचाही जोरदार डोस आहे, त्यामुळे हा पारंपरिक भूताचा चित्रपट आहे असे समजून तो बघायला गेलात तर तुमची निराशा होईल। चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे। या चित्रपटाने शुक्रवारी 4,21,00,000ची कमाई केली। कोणताही मोठा स्टार नसतानाही अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांपेक्षा याने ओपनिंग डे कलेक्शन चांगले केले आहे। तर हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर रील्स हे जवळपास सगळ्याच वयोगटातील लोकांच्या मनोरंजनाचे साधन झालंय। त्यातच अनेक तरुणांना या रील्समध्ये रोजगारीची देखील संधी उपलब्ध झाली आहे। आपली कला सोशल मीडियाच्या माध्यमातून सादर करण्यासाठी रील्स हे एक उत्तम माध्यम ठरलंय। त्यातच पुण्यातील अमॉर्क्स मीडियाच्या माध्यमातून अरुण प्रभुदेसाई यांनी सुरू केलेलं शॉर्ट्स ब्रेक हे युट्यूब चॅनल शॉर्ट्स व्हिडिओमध्ये भारतातील सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असलेलं चॅनल ठरलं आहे। नुकताच या शॉर्ट्स ब्रेक युट्यूब चॅनलला 40 मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत। शॉर्ट्स ब्रेक या चॅनलवर विनोदी व्हिडिओ प्रेक्षकांना पाहायला मिळतात आणि या चॅनलवरील सर्व विनोदी व्हिडिओलाही चांगलीच पसंती मिळताना पाहायला मिळत आहे। या शॉर्ट्स युट्यूब चॅनलने भारतातील रेकॉर्ड ब्रेक सबस्क्रायबर्सचा आकडा पार केला आहे। 40 मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर शॉर्ट्स ब्रेक चॅनलने सेलिब्रेशनच्या व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे। या चॅनलमध्ये महाराष्ट्रातील अनेक तरुण एकत्र येत सोबत काम करत आहेत। दरम्यान या तरुणांचे रील्स अनेकांच्या पसंतीस उतरतात, तसेच त्यांच्या रील्सला लाखो लाईक्स आणि कमेंट्स आणि शेअर्सही येतात। त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या तरुणांची हवा असल्याचे म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। यानंतर बघूया पुढील अपडेट। पाकिस्तानचा सोशल मीडिया सेन्सेशन चाहत फतेह अली खान त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो। त्याचे एक बद्दोबद्दी हे गाणे खूप चर्चेत आहे। ज्यांना हे गाणं आवडलं नाही त्यांनीही ते खूप गायलं। एवढेच नाही तर लोकांनी हे गाणे आणि गायक चाहत फतेह अली खानला खूप ट्रोल सुद्धा केले आहेत। पण ट्रोल झाल्यानंतरही बद्दोबद्दी हे गाणे युट्यूबवर 128 मिलियन वेळा पाहिलं गेलं। मात्र आता युट्यूबने हे गाणे डिलीट केले आहे। हे गाणे डिलीट होताच बद्दोबद्दीवर ही कारवाई का असा प्रश्न लोकांना पडू लागला। यामागचे मुख्य कारण म्हणजे युट्यूबनुसार कॉपीराइट्समुळे हे गाणे डिलीट करण्यात आले आहे। बद्दोबद्दी हे गाणे प्रसिद्ध गायिका नूरजहांच्या क्लासिक ट्रॅकचे मुखपृष्ठ आहे, जे चाहत फतेह अली खान यांनी पुन्हा त्यांच्या शैलीत गायले। गेल्या महिनाभरापासून लोकांच्या डोळ्यांसमोर हे गाणं फिरत होतं। काही लोक हे गाणे खूप गात होते आणि विनोद करत असले तरी ते पुन्हा पुन्हा पाहत होते, ज्यामुळे या गाण्याला एका महिन्यात 128 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले। 1973 मध्ये आलेल्या बनारसी डॉग या चित्रपटासाठी नूरजहांने बद्दोबद्दी हे मूळ गाणे गायले होते। चाहत फतेह अली खानचे बद्दोबद्दी हे गाणे केवळ पाकिस्तानातच नाही तर भारत आणि बांगलादेशसह संपूर्ण दक्षिण आशियामध्ये व्हायरल झाले आहे। मित्रांनो, यानंतर जगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। फिल्मी उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे। रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं काल 8 जून रोजी सकाळी हैदराबाद, तेलंगणा येथे निधन झाले। रामोजी राव यांचा हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। पहाटे 4 वाजता वयाच्या 83व्या वर्षी रामोजीराव यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता। रामोजीराव यांनी व्यवसाय आणि इंडस्ट्रीमधून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली। सिनेविश्वात काम करत असताना त्यांनी रामोजी ग्रुपची स्थापना केली, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिट फंड आणि इनाडू तेलुगू वृत्तपत्र यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार रामोजीराव यांच्याकडे 4.7 अरब डॉलरची संपत्ती होती। ही रक्कम भारतीय चलनानुसार जवळपास 41,706 कोटी रुपये इतकी आहे। रामोजीराव यांचा एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे, ज्याचं नाव उषा किरण मूव्हीज आहे। उषा किरण मूव्हीज बॅनरखाली त्यांनी अनेक सुपरहिट तेलुगू सिनेमे देखील दिले आहेत। मित्रांनो, बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवण्यासाठी अनेक जण फसवणुकीला बळी पडतात। अशीच एक घटना आता समोर आली आहे। वास्तविक कार्तिक आर्यनच्या कॉलशीटवर ऐश्वर्या शर्माची फसवणूक झाली आहे। वृत्तानुसार बॉलिवूडमध्ये निर्माता बनण्यासाठी ऐश्वर्या शर्माची 82 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे।
आता या फसवणुकी प्रकरणी कृष्णा कुमार शर्मा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। निर्माता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ऐश्वर्या शर्माला कार्तिक सोबत चित्रपट करायचा होता। या चित्रपटाचे शीर्षक लव्ह इन लंडन असे ठेवण्यात आले होते आणि कृष्ण कुमार यांना याची जाणीव होती। कृष्णाने ऐश्वर्याशी संपर्क साधला आणि कार्तिकशी बोलल्याचे सांगितले। यानंतर त्याने ऐश्वर्याकडे 82 लाख रुपयांची मागणी केली। पैसे दिल्यानंतर ऐश्वर्या कार्तिकला भेटला नाही। मात्र याबाबत अनेकदा विचारणा केली असता कार्तिक व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले। नंतर आपली फसवणूक झाल्याचे ऐश्वर्याला समजले। या प्रकरणी मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। आता ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असल्याचे बोलले जात आहे। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।